अहिल्यानगरमध्ये होणारी ओवेसींची सभा पुढे ढकलण्यात आली आहे। पोलिसांच्या अटी मान्य नसल्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते। 9 ऑक्टोबरला ओवेसींची सभा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एरियामध्ये जाणार आहे। जोपर्यंत ते निर्णय होणार नाही त्याच्या नंतर आम्ही हे निर्णय घेऊ की आम्ही कोणत्या पक्षाशी अलायन्स करणार आहे। काय आहे की अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कॉर्पोरेटर्स आहे अजित पवार गटचे ते आमच्या पक्षात प्रवेश केलेले आहे आणि त्यांनी खूप मेहनत केली होती। तिकडचे जे आमदार निवडून आलेले आहे जे आज आपल्या मालकाचंही ऐकत नाही। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल? अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे, मात्र तरी देखील ही सभा पुढे ढकलण्यात आली। संध्याकाळी, दुपारी, रात्री उठल्यानंतर ते मीडियाला बोलवतात आणि काही ना काही अशा प्रकारचे फालतू स्टेटमेंट्स ते करू लागलेले आहेत। मी एसपी साहेबांना सांगितलेले आहे की माझी दिलेली होती या परवानगीमध्ये काही अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या टाकलेल्या होत्या। या अटीनंतर ओवीसी यांच्याशी पोलीस अधीक्षक असतील किंवा आयजी असतील यांच्या टीमने त्यांच्या टीमशी बोलणं केलेलं होतं। त्यांना या अटी शर्ती मान्य नाही आहेत, त्यामुळे ते सभेसाठी येऊ शकणार नाही। आणि अहिल्यानगरमधली जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट परिस्थिती आणि तणावपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही सभा घेऊ शकता किंवा नाही शकत हा निर्णय तुमचा आहे। आणि हा सर्व जो चेंडू आहे तो ओवीसी यांच्यावरती अहिल्यानगर पोलिसांनी सोपवलेला होता आणि त्यानंतर ओवीसीने जाहीर केले की मी सभा घेणार नाहीये। म्हणजे ही सभा जी आहे ती आता अहिल्यानगरमध्ये होणार नाहीये। मोठी जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती। काल पूर्ण तणावपूर्ण वातावरण जे आहे ते अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आज जर सभा झाली असती तर अजूनही मोठं तणावपूर्ण वातावरण जे आहे ते अहिल्यानगरमध्ये दिसलं असतं। त्यामुळं योग्य ती खबरदारी जी आहे ती ओवीसींनी घेतलेली आहे, अहिल्यानगर पोलिसांनी घेतलेली पाहिजे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। अटी आणि शर्तींसह ही सभा घेण्याचं सांगण्यात येतं आणि त्यानंतर ओवेसींची ही सभा आता पुढे ढकलण्यात आली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।